महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्म व सनातन या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर येथे युवा सेनातर्फे आज निदर्शने आंदोलन करण्यात आले। बघा हा पूर्ण व्हिडिओ। आज पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केले आहे ते खूप धक्कादायक आहे आणि वारकऱ्यांवर हे खूपच असं म्हणजे वाईट बोललेलं असं योग्य नाही। कारण हा दहशतवाद हा धर्म शिकवत नाही, सनातन धर्म शिकवत नाही, हिंदू धर्म शिकवत नाही। कारण धर्माचे पालन करणे पाखंडाचं खंडन करणंच हे धर्माचं काम आहे आणि तेच असं वाईट वक्तव्य केल्यामुळे आमच्या सर्व वारकऱ्यांचं आणि तमाम हिंदू धर्मीयांचं ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेतर्फे जाहीर निषेध करतो। आपलं आज आंदोलन झालं, काय सांगायला याबद्दल? हे फक्त पक्षाची स्टंटबाजी असते। हिंदू सनातन धर्म किंवा भगवा हे यांना काही समजलंच नाही आणि यांनी त्यांचा कधी स्वीकारही केला नाही। पृथ्वीराज चव्हाण जे हिंदू सनातन धर्माविषयी बोलले, हिंदू सनातन धर्म असा आहे की जगाच्या पाठीवरती जेवढं काही ज्ञान आहे, जेवढं काही नॉलेज आहे, जेवढे काही प्रयोग आहे, जे काही सायन्स आहे ते हिंदू धर्माच्या सनातन ग्रंथांमध्ये पूर्वीपासून त्याच्याविषयीचे लेख उल्लेख आपल्याला आढळतात। हिंदू सनातन धर्म हा एवढा पुरातन आहे आणि जेवढे काही बाकीचे सर्व शाखा असतील त्याच्या जे काही उत्पत्ती असेल ती हिंदू सनातन धर्मापासूनच झालेली आहे। ते स्वामी विवेकानंदांनी पण वेळोवेळी आपल्याला सर्वांना त्याची शिकवण दिलेली आहे, सांगितलेलं आहे। या अशा लोकांचा आपण जाहीर निषेध करतो आणि काँग्रेसी नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे हिंदू धर्माबद्दल आणि आपल्या भगव्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं त्याबद्दल सनातन हिंदू दहशत या शब्दाचा गैरवापर करून म्हणजे आक्षेपार्ह विधान वापरून एका प्रसार माध्यमांशी त्यांनी जे आपले वार्तालाप केले त्याबद्दल आम्ही युवा सेनेच्या वतीने त्यांचे निषेध आंदोलन करीत आहे। अशा नालायक प्रवृत्तीला आमचा कायम विरोध असेल आणि यापुढे जर असं कोणी वागल्यास, आक्षेपार्ह विधान केल्यास शिवसेना आणि युवा सेना तीव्रतेने आंदोलन करेल असे आम्ही युवा सेनेच्या वतीने जाहीर करतो। पण काय सांगायला? या ठिकाणी स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रसिद्धीकरता काही लोक हिंदू धर्माबद्दल वाईट वक्तव्य करत असतील, त्यांना माहिती नाही या हिंदू धर्माकरता ज्यांनी आपला देह झिजवून आणि परदेशातही हिंदू धर्माची ध्वजा फडकवली असे असणारे युवकवीर स्वामी विवेकानंदांनी असं वक्तव्य केलेलं आहे, हिंदू धर्माची निंदा कराल तर समुद्रात फेकून देईल। आणि म्हणून असे जे काही स्वामी विवेकानंदांसारखे नवयुवक असतील त्यांच्या माध्यमातून या वक्तव्याचा जाहीर निषेध या ठिकाणी केला जात आहे।